मोठे मोठे टुर्नामेंट गेलेत. फायनल काय असते गुजरात संघाला सुद्धा माहिती आहे, धुळे संघाला सुद्धा माहिती आहे. आणि ते दोन्ही संघ खूप मेहनत कष्ट केली आणि ते इथपर्यंत पोहोचले. ऋतिक या मॅचचा हिरो कोण होईल बघा. या मॅचचा हिरो कोण होईल, सागर होईल का ऋतिक होईल. मॅचचा हिरो, मॅचचा हिरो सागर की ऋतिक. लक्ष ठेवा प्रेक्षक, लक्ष ठेवा, कारण शेवटचे या प्रीमियर लीगच्या शेवटचे 6 चेंडू या मैदानावरती फायनलचा सामना आहे. चला चला पंच मॅचला सुरुवात करा. पाच वाजून 10 मिनिटं झालेत आणि शेवटचं षटक या मैदानावरती. शेवटचे 6 चेंडू 14 धावा. डोळ्याचं पार न भेटणारी लढत या मैदानावरती. समोरील माराचा प्रयत्न, सुंदर चेंडू, काय होतोय आणि पंचांचा निर्णय तो गगन तुम्ही षटकार. थँक्यू पंच. आणि बघा मी पहिलेच बोललोय, डोळ्याचं पार न फेरणारी लढत आहे, डोळ्याचं पार न फेरणारी लढत आहे. एक षटकामध्ये मॅच असं वाटतो की गुजरातकडे चाललंय आणि दुसऱ्या षटकामध्ये असं वाटतोय की सामना हा धुळेकडे चाललाय. पण इथं आता सामना कोण विजय होईल हे 5 चेंडू आपल्याला सांगतील. 5 चेंडू 8 धावेची गरज. कॅमेरामॅन थोडं आमच्याकडे फिरवा. हवेमध्ये चेंडू, काय होतोय हवेमध्ये चेंडू. गडी झालाय तो झलबाद, गडी झालाय तो झलबाद, गडी झालाय तो झलबाद. एक बॉल धुले का तो एक बॉल गुजरात का, और सामना है तो प्रेक्षक का. वर चेंडू 8 धावेची गरज. विलास भाऊ तुम्हाला काय वाटते सामना कुठे जाईल. गुजरातचा संघ विन होईल. थँक्यू. बघा प्रेक्षक सुद्धा म्हणतात गुजरातचा संघ विन होईल. कोणी सांगते धुळे संघ विन होईल. पण इथे आता हे 4 चेंडू दाखवतील आपल्याला संघ कोणता सामना विजय होईल. परत सज्ज ऋतिक. या मॅचचा हिरो कोण होईल, ऋतिक होईल. अक्षय आलेत नवीन फलंदाज. माराचा प्रयत्न, माराचा प्रयत्न, माराचा प्रयत्न, माराचा प्रयत्न. पंचांचा इशारा. आउट 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 आउट. बघा 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 सामना कुठवर गेला आहे. सामन्याला अशी मजा आला पाहिजे. क्रिकेट हा खेळ हार आणि जीत होते, पण सामन्याला अशी मजा आला पाहिजे. आणि सामना कोणता हे लक्षात राहू द्या. सामना हा मेगा फायनलचा, सामना हा फायनलचा, आणि फायनलचा सामना असाच व्हायला पाहिजे. 3 चेंडू 8 धावा, 3 चेंडू 8 धावा आणि सामना आहे मेगा फायनलचा. धन्यवाद धन्यवाद किशोर भाऊ, राजू भाऊ. नवीन फलंदाजाचं नाव सुनील. नवीन फलंदाज आहेत ते सुनील. थोडासा विको वाढवा ना. थँक्यू. ताट डीजे खूप खूप अभिनंदन करतो. कारण बघा सामना बघा, प्रेक्षक सर्व उभे राहिलेत. हे बाकीचे खाली आहेत ते सुद्धा उभं राहायचंय. उभं राहा. सामना बघा कुठवर आलाय, सामना बघा कुठवर आलाय. बघा बघा गुजरात या संघाला खूप मोठं प्रेक्षणीय पारितोषिक आलंय आणि हा संघ खूप बलाढ्य संघ आहे. या संघाला
MP भोपाल संतोष चव्हाण यांच्याकडून ऑफर आहे, जर हा विजय झाला तर या संघाला MP नेपानगर हा टुर्नामेंट फ्री खेळवला जाईल, फ्री खेळवला जाईल. MP नेपानगर हे टुर्नामेंट गुजरात या संघाला फ्री राहील, हे लक्षात ठेवा. 3 चेंडू आणि 8 धावा. विलास भाऊ बॉलर हॅट्रिक वरती आहे, हॅट्रिक विकेट हॅट्रिक आहे बॉलरला. 3 चेंडू 8 धावा. डोल्याचा पार न फेरणारी लढत आहे. सर्व प्रेक्षक उभे आहेत. बघा बघा सर्व बघतात या मॅचला, आनंद घेत आहेत. जर या गोलंदाजांनी हॅट्रिक जर घेतली तर आमचे सारोळ्याचे बुलढाणा किशोर भाऊ चव्हाण माराचा प्रयत्न मिस झालेत. रनआउट रनआउट. विकेट 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 आणि मॅच झाली ते 2 चेंडू 8 धावा. आणि इथं पारितोषिक किशोर चव्हाण यांच्याकडून रोख पारितोषिक आहे. गोलंदाजाला हॅट्रिक घेतली त्याने. गुजरात या संघाला बरेच ऑफर आहेत, बरेच पारितोषिक आहे. मला सुद्धा इथं सांगता येत नाही, कारण MP भोपाल या संघाचे कर्णधार संतोष चव्हाण यांच्याकडून जे नेपाळनगरची प्रीमियर लीग खेळवतात, जे नेपाळनगर मध्ये टुर्नामेंट होतो आपल्या समाजाचा, तिथं ते टुर्नामेंट त्यांना फ्री खेळवला जाईल. 2 चेंडू 8 धावा ना, 8 धावा. अनिल नियुक्ती यांच्याकडून कॉलेज ग्रुप धुळे आणि नितू चव्हाण धुळे संघ जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक रोख. आतापर्यंत तसंच पारितोषिकचं पाणी होत आहे. अर्जुन जाधव उपाध्यक्ष यांच्याकडून गुजरात या संघाला विजय झाला तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा बघा सामना गुटवर पोहोचलाय. 2 चेंडू 8 धावेची गरज आहे. प्रेक्षक उभे आणि माराचा प्रयत्न. रनआउट झाले, रनआउट झाले, रनआउट झाले, रनआउट झाले, रनआउट झाले, रनआउट झाले. राजू जाधव यांच्याकडून 1000 रुपये आणि अर्जुन जाधव यांच्याकडून 1000 रुपये. बघा 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 पाणी 2100 रुपये. वाह वाह वाह. एकनाथ चव्हाण आमच्या गावाचे सरपंच दीपक चव्हाण यांच्याकडून मालेगाव या संघाने धुळे या संघाने षटका ठोकला तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे रोख. जिंकलं तर किशोर चव्हाण यांच्याकडून 1000 रुपये आणि अर्जुन जाधव बघा बघा अर्जुन जाधव बघा 1100 वरून 2100 वर गेले. म्हणजे मॅच कुठेतरी बदललेली दिसते, मॅच कुठेतरी बदललेली दिसते. आणि 1 चेंडू 7 धावेची गरज आहे. एक चेंडू 7 धावेची गरज आहे. 1 चेंडू 7 धावेची गरज आहे. मेगा फायनलचा सामना आहे आणि सर्व प्रेक्षक उभे आहेत, सर्व प्रेक्षक उभे आहेत, आनंद घेत आहेत. बघा 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 सामना गुडवर पोहोचलाय. षटकार बाजे, षटकार बाजे. बघा प्रेक्षक उभे राहून बघा. बघा सामना आमच्या विलास भाऊनी सांगितलं होतं, खूप अनुभव आहे, खूप अनुभवी क्रिकेटर आहे विलास भाऊ. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की सामना हा गुजरात संघ जिंकेल, पण इथं सामना विन झालेला नाहीये. एक षटका जर ठोकला इथं मॅच बराबरी होईल दोन्ही संघाची, हे लक्षात राहू द्या. अर्जुन जाधव यांच्याकडून 2100 रुपये. बघा जसं आतापर्यंत या मैदानावरती पाणी पडलंय तसं या मैदानावरती पाणी पडलंय तसं. बघा 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 काय झालंय बघा. का लगता था
दोन्ही संघ लक्षात राहू द्या, कारण क्रिकेटमध्ये हार आणि हे जीत होते. थोडेसे नाराज झालेत, एक संघ आनंद करतोय, याचं कोणालाही सुद्धा खराब वाटी देऊ नका, कारण धुळे संघाने पण खूप मेहनत केली, खूप कष्ट केलेत आणि फायनल्स हारलेत. थोडीशी नाराजी झाली, काही प्रेक्षकांची नाराजी झाली, काही प्रेक्षक आनंदित झाले, कारण मोठा सामना होता. मोठा सामना म्हणजे मेगा फायनलचा सामना होता. कान्हू